अशा काळाची कल्पना करा जेव्हा ज्ञान पुस्तकातून नाही तर कथाकारांद्वारे प्रसारित होते। त्या काळात पौराणिक कथांमध्ये मानवी उत्क्रांतीबद्दलची रहस्ये होती, चतुराईने देव आणि अवतारांच्या कथा म्हणून लपविली गेली। हे कथेच्या स्वरूपात असल्याने लोकांना ते सहजपणे समजले, स्वारस्य दाखवले आणि तोंडी शब्दाद्वारे पिढ्यानपिढ्या ते दिले। आपल्या पूर्वजांनी या कथा रचल्या जेणेकरून ज्ञान केवळ जतन केले जात नाही तर त्याचे पालनही केले जाईल। भगवान विष्णूची दशावतार ही केवळ दैवी अवतारांची कथा नाही, हे मानवी उत्क्रांतीचे एक उल्लेखनीय वर्णन आहे, चतुराईने पौराणिक कथांमध्ये विणलेले आहे। विज्ञान आणि पौराणिक कथा यांचे मिश्रण करून ही मनमोहक कथा उलगडत असताना आमच्यात सामील व्हा। एकत्रितपणे आम्ही या कालातीत कथांमागील शहाणपण उघड करू आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला अस्तित्वाच्या रहस्यांशी जोडण्यासाठी कथांचा वापर कसा केला हे शोधून काढू। चला मत्स्यापासून सुरुवात करूया। विष्णूचा पहिला अवतार एका विशाल माशाचे रूप धारण करतो। पौराणिक कथेत मत्स्य पवित्र ग्रंथ आणि जीवनाची बीजे सुरक्षिततेकडे घेऊन जगाला मोठ्या प्रलयापासून वाचवतो। आता आधुनिक विज्ञानाकडे पाहू। शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पृथ्वीवरील जीवनाची सुरुवात पाण्यात झाली। सर्वात प्राचीन जिवंत प्राणी माशांसारखे होते, जे महासागर आणि नद्यांमध्ये राहत होते। तर मत्स्याची कथा प्रत्यक्षात पाण्यापासून सुरू होणाऱ्या जीवनाची कल्पना प्रतिबिंबित करते। पुढे आपण कुर्मा या कासवाला भेटतो। पौराणिक कथेत कुर्मा समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि राक्षसांना मदत करण्यासाठी एक मोठा पर्वत घेऊन जातो। विज्ञानातही आपल्याला अशीच कल्पना दिसते। लाखो वर्षांपासून पाण्यात राहणाऱ्या काही प्राण्यांनी कासवांप्रमाणे जमिनीवर आणि पाण्यात राहण्याची क्षमता विकसित केली। पुराणकथेतील कासवाची भूमिका पाण्यापासून जमिनीकडे हे संक्रमण दर्शवते। मग आपल्याकडे तिसरा अवतार वराह म्हणजे वराह। पृथ्वीला राक्षसापासून वाचवण्यासाठी वराह समुद्रात डुबकी मारतो। विज्ञानानुसार सस्तन प्राणी, ज्यात डुक्कर सारख्या प्राण्यांचा समावेश आहे, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून उत्क्रांत झाले आणि जमिनीवर राहणारे काही पहिले प्राणी बनले। हे पाण्यापासून घन जमिनीपर्यंत जीवनाची हालचाल दर्शवते। चौथा अवतार नरसिंह आहे, जो अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह आहे। पुराणकथेत तो आपल्या भक्ताला एका शक्तिशाली राक्षसापासून वाचवताना दिसतो। विज्ञान आम्हाला सांगते की उत्क्रांतीमुळे अधिक जटिल प्राणी निर्माण झाले, ज्यात काही वैशिष्ट्ये मानवासारखी दिसतात। नरसिंह त्या अवस्थेचे प्रतिनिधित्व करतात जेव्हा प्राण्यांनी अशी वैशिष्ट्ये विकसित केली जी अधिक प्रगत आणि आपण मानवांमध्ये पाहतो त्यापेक्षा जवळ होती। या व्हिडिओमध्ये दशावतार आणि मानवी उत्क्रांती यांच्यातील आश्चर्यकारक संबंधाचा थोडक्यात आढावा आम्ही येथे शेअर करत आहोत। आम्ही 100 लाईक्स गाठल्यास आम्ही या वेधक तथ्यांमध्ये खोलवर जाऊ आणि अधिक एक्सप्लोर करू। तर आता हा व्हिडिओ लाईक। पुढील अवतार वामन बटू 5वा अवतार आहे। तो आकाराने लहान आहे परंतु शक्तिशाली राजाला पराभूत करण्यासाठी त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करतो। उत्क्रांतीमध्ये सुरुवातीचे मानव, ज्यांना होमिनिड्स म्हणतात, ते देखील लहान होते, परंतु त्यांनी त्यांच्या मेंदूचा वापर साधने बनवण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी सुरू केला। वामनाची कहाणी दाखवू शकते की मानव जगण्यासाठी त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर कसा करू लागला। 6वा अवतार म्हणजे परशुराम, कुऱ्हाडीसह योद्धा। तो वाईटाशी लढण्यासाठी त्याच्या सामर्थ्यासाठी आणि शौर्यासाठी ओळखला जातो। मानवी उत्क्रांतीमध्ये एक काळ असा होता जेव्हा लोक शिकार आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी साधने आणि शस्त्रे बनवणे आणि वापरणे शिकले। परशुरामाचे कुऱ्हाडीचे कौशल्य मानवी विकासाच्या या महत्त्वपूर्ण टप्प्याचे प्रतिनिधित्व करते। राम हा 7वा अवतार आहे, जो नियम आणि न्यायाचे पालन करणारा आदर्श पुरुष म्हणून ओळखला जातो।
मानवी उत्क्रांतीचा हा टप्पा होता जेव्हा लोकांनी समुदाय तयार करण्यास सुरुवात केली, प्रत्येकासाठी कायदे आणि नियम तयार केले. रामाच्या कथेत बरोबर आणि अयोग्य या भावनेने एकत्र राहणाऱ्या माणसांची कल्पना प्रतिबिंबित होते. 8वा अवतार बलराम आहे, जो त्याच्या अतुलनीय सामर्थ्यासाठी आणि शेतीशी जोडलेला आहे. त्यांची कथा शारीरिक श्रम आणि शेतीचे महत्त्व अधोरेखित करते. विज्ञानामध्ये हे कृषी क्रांतीशी संबंधित आहे, जेव्हा लोकांनी स्वतःचे अन्न वाढवण्यास आणि वसाहती बांधण्यास सुरुवात केली आणि शिकारी ते शेतकरी बदलले. कृष्ण हा 9वा अवतार आहे, जो त्याच्या शहाणपणासाठी, नेतृत्वासाठी आणि आध्यात्मिक शिकवणींसाठी प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या शब्दांनी लोकांना मार्गदर्शन केले आणि आपल्या सभोवतालचे जग समजून घेण्याचे महत्त्व दाखवले. विज्ञानामध्ये हे मानवी बुद्धिमत्ता, तत्त्वज्ञान आणि धोरणात्मक विचारांच्या वाढीशी जोडले जाऊ शकते, जिथे लोक जीवन आणि त्याचा अर्थ याबद्दल खोलवर विचार करू लागले. शेवटी आमच्याकडे कल्की हा शेवटचा अवतार आहे, एक भावी योद्धा जो वाईटाचा नाश करण्यासाठी आणि शांतता आणण्यासाठी येईल. पुराणकथेनुसार कल्की अजून आलेली नाही. हे आगमन केवळ एका व्यक्तीचे नाही तर दुसऱ्या ग्रहावरील प्रगत एलियनचे असेल तर. हा एलियन मानवी उत्क्रांतीच्या पुढील टप्प्याचे प्रतीक असू शकतो, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील आश्चर्यकारक प्रगतीचे प्रतिनिधित्व करतो ज्याची आज आपण कल्पनाही करू शकत नाही. जसजसे आपण भविष्याचा विचार करतो तसतसे आपण नवीन प्रकारची बुद्धिमत्ता आणि जीवनाचा शोध घेण्याच्या जवळ असतो, ज्यामुळे आपण स्वतःला कसे पाहतो ते बदलते. भगवान विष्णूच्या 10 अवतारांबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक आहात? माझ्या दशावतार व्हिडिओमध्ये प्रत्येक अवताराच्या संपूर्ण कथा पहा. व्हिडिओ लिंकसाठी डिस्क्रिप्शन किंवा वरील आय बटण पहा. या समारोपाच्या भागात आमच्याकडे एक प्रश्न सोडला आहे. भगवान विष्णूच्या अवतारांची प्राचीन मिथक ही मानवजातीचा उत्क्रांतीचा पहिला सिद्धांत असू शकतो का? हा निव्वळ योगायोग आहे का? तुम्ही पौराणिक कथांवर विश्वास ठेवणारे असाल किंवा विज्ञानाचे भक्त असाल, एक गोष्ट स्पष्ट आहे, या कथांमध्ये आपण जे काही पाहतो त्याहून अधिक छुपे तपशील उपलब्ध आहेत. तुम्हाला पौराणिक कथांमधली एखादी कथा सापडली आहे का ज्याचा तुम्हाला विश्वास आहे की वैज्ञानिक प्रासंगिकता आहे? ते काय होते आणि त्यामुळे तुमचा दृष्टिकोन कसा बदलला? टिप्पणीमध्ये तुमचे विचार शेअर करा. जर या प्रवासामुळे तुमची उत्सुकता वाढली असेल, तर इंडियन मिथॉलॉजी अँड हिस्टरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून विश्वाची रहस्ये डिकोड करण्याच्या या शोधात सामील व्हा. लाईक बटण आणि नोटिफिकेशन बेल दाबा, कारण आमच्या मिथ वर्सेस सायन्स मालिकेतील पुढील भाग आम्हाला जे माहीत आहे त्याहून अधिक आव्हान देईल.